श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, तुमच्या खात्यावर 15,000 रुपये जमा. आता चेक करा. जाणून घ्या संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला राज्यातील सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी, त्याचप्रमाणे 10वी-12वीच्या सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांचा तपशील मिळेल. अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला गुगलवर सर्च करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील. लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात संपूर्ण अपडेट. महाराष्ट्रात विधानसभा निकाल जाहीर झालेला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर तुमच्या खात्यावर 15,000 रुपये कसे जमा होतील याचीच माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. तर बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जारी केला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता वार्षिक 15,000 रुपये दिले जाणार आहेत. तर भरपूर मोठा निर्णय आहे. तुमच्या खात्यावर 15,000 रुपये जमा होणार आहेत. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. आपल्याला काय वाटतं कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. एका शेअरमुळे भरपूर लोकांना याची माहिती मिळेल. तर बघा, आता हे 15,000 रुपये कोणाला मिळणार आहेत, कशा प्रकारे, याची देखील आपण माहिती घेणार आहोत. यापूर्वी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 6,000 रुपये मिळत होते, पण आता राज्य सरकार 9,000 रुपये अधिक देणार आहे. यामुळे एकूण रक्कम ही 15,000 रुपये होईल. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा महत्त्वपूर्ण आधार मिळणार आहे. हा निर्णय राज्यातील कृषी समुदायाच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तर नेमकं हे काय प्रकरण आहे हे तुम्हाला मी सांगतो. तर बघा, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना अंतर्गत 6,000 रुपये आधी मिळत होते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडून PM किसान योजनेअंतर्गत 6 असे वर्षाचे 6 टोटल 12,000 रुपये हे मिळत होते. परंतु आता निकाल लागलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे 6,000 चे जवळपास 9,000 रुपये केले, म्हणजे अतिरिक्त 3,000 रुपये वाढलेले आहेत. आता एकूण जे वर्षाला 12,000 रुपये मिळत होते त्या ठिकाणी आता 15,000 रुपये मिळणार आहेत. आणि अशी देखील चर्चा आहे, केंद्र सरकार देखील ही रक्कम वाढवू शकते. त्यामुळे नक्की शेतकऱ्यांची दिवाळीच आहे. आता हे शेतकरी म्हणजे कोण, ज्याच्या नावावर समजा 1 एकर जरी जमीन असेल तरी त्या शेतकऱ्यांचं नाव जर रजिस्ट्रेशन मध्ये असेल PM किसान, तुम्हाला देखील हे वर्षाला 15,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील. तर तुमची नाव नोंदणी झाली नसेल PM किसान मध्ये पोर्टलवर तर करून घ्या आणि ही रक्कम तुम्हाला आता लवकरच मिळणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. एका शेअरमुळे भरपूर लोकांना फायदा मिळेल. काळजी घ्या. स्वामी समर्थ.